आज आपलं हरभरा वगैरे काढून झालं होतं आणि ऑटो मध्ये कट्टे टाकून बी दिले होते. आणि इथं मार्केटला हरभऱ्याचे कट्टे घेऊन पण आलो होतो. आणि इथं मार्केटवर आल्यावर आम्हाला कट्टे घरी न्यायची वेळ येईन असं कधी वाटलं बी नव्हतं. किती दिवसाच्या बाद मशनीवाल्याला देवा करून आज झाले होते आपलं हरभरा काढणं. मग कट्टे नेणं होते मार्केटला, मग ऑटोवाल्यांना बोलून घेतलं. सगळ्यात पहिले तर तिकडे काकाच्या खळ्यावर गेली ऑटो, मग तिकडे टाकले ते कट्टे. आता तिकडे तदलोड त्याची चालू होते कट्टे टाकणं. मग आपल्या इकडे यायला थोडा टाइम होता. मग आता मी तुम्हाला ते सांगतो तेवढं ऐकून घ्या बरं एकदा. आणि हा तुम्ही तेवढं एकदा 1K लवकरच कंप्लीट करून टाका बरं. आपलं चॅलेंज पुरं झालं पाहिजे. मला ते पटकन धप्पा देऊन टाकायचं एकदा. काकाचे झाले होते कट्टे टाकून, मग चालू होते आपले कट्टे टाकणं. मग या दोन बैल म्हणलं टाकावर म्हणलं तुम्ही सणासणा ते कट्टे लगे ऑटो मध्ये. मग त्यानं सणासणा कट्टे वगैरे ऑटो मध्ये लगे टाकून दिले. आणि वेळ न करता लगेच ऑटो धकोलीवरच्या वरच जाण्यासाठी लगेच सणासणा वरले कट्टे बी भरून घेतले ऑटो मध्ये. मग ऑटो चालले होते पुढे. मग आम्ही चाललो होतो ऑटोच्या मागे. एवढं तो अक्षा भाई आपल्याला ज्ञान देत होता म्हणे असं हातनं सोडायचो म्हणे. म्हणलं भावा हातनी सोडा तर मग क्लिप कशी घेऊ रे म्हणलं मी ब्लॉग मध्ये टाकासाठी. असे अक्षा भाईचे 2-4 एक गोड शब्द ऐकून लगेच निघालो समोर जाण्यासाठी. लगेच आलो मार्केटवर. मस्त पैकी मार्केटवर कट्टे वगैरे तर घेऊन आलो होतो. केटला तर कट्टे आणले होते ना, आता इथून परत घरी न्यायची वेळ आली होती. वेळ काऊन आली होती तुम्हाला तर समजलं असं. काऊन की आपल्या शेतकऱ्याच्या मालालाच जास्त भाव राहत नाही. काऊन काय म्हणजे दुसरी जर वस्तू म्हणलं ना एवढा भाव राहतो पायाच काम. म्हणजे आता या दुनियात असं झालं शेतकऱ्याला व्हॅल्यू काहीच नाही. जाऊ द्या आता शेतकरी लाईफ आहे झेलावच लागन. आज आपला हरभरा वगैरे देऊन काटा वगैरे तर झाला होता. मग आता मी जातो घरी. तुम्ही तेवढं लाईक आणि फॉलो करून घ्या. आजच्यासाठी एवढंच. भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये.